महाराष्ट्र हवामान अंदाज. पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे आणि पुढील काही दिवसांत अनेक भागांमध्ये विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली कमी दाबाची प्रणाली आणि मान्सूनच्या सक्रिय स्थितीमुळे हे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कोकण पावसाचा केंद्रबिंदू. कोकण किनारपट्टी हा नेहमीच मान्सूनच्या सर्वाधिक प्रभावाखाली असणारा भाग आहे आणि पुढील काही दिवस येथे पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्याचा अर्थ या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये, ज्यात मुंबई, ठाणे आणि पालघरचा समावेश आहे, पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिजोरदार सरी कोसळू शकतात. यामुळे शहरातील दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. लोकल ट्रेन सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना अडचणी येऊ शकतात. नागरिकांनी आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे आणि प्रवासादरम्यान योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. किनारी भागातील लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा. अतिवृष्टीचा धोका. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणि विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जुलै 23 ऑरेंज अलर्ट आहे. याचा अर्थ या पर्वतीय प्रदेशात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जो जोरदार पावसाची शक्यता दर्शवतो. घाटमाथ्यावरील या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे धरणांमधून पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डोंगर उतारावरील रस्त्यांवर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी. पर्यटकांनी पुढील काही दिवस घाटमाथ्यावरील ट्रेकिंग किंवा पर्यटन स्थळांना भेट देणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातही पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शहरात सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाड्यातही आता पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो, कारण अनेक भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील पावसाचा जोर पुढील 2 ते 3 दिवसांत हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पेरण्यांसाठी आणि उगवलेल्या पिकांना आवश्यक पाणी मिळू शकेल. तथापि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करावे. विदर्भातही पावसाची चांगली शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, ज्यात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ यांचा समावेश आहे, येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जो जोरदार पावसाची शक्यता दर्शवतो. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे विदर्भातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि सखल भागांमध्ये पाणी साचू शकते. प्रशासनाने पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शेतीसाठी हा पाऊस लाभदायक असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पुढील काही दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी. हा पाऊस दुष्काळी भागांसाठी दिलासा देणारा असला तरी अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे.